महाराष्ट्र न्यूज वन, नवा दिवस नवी बातमी। नमस्कार, मी अप्पासाहेब माळी। आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज वन चॅनल। पाहूया आत्ताची महत्त्वाची घडामोड। आजीबाईंची शाळा, सामाजिक परिस्थिती, आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे अनेक महिलांना शिक्षण घेता येत नाही। मनात शिकण्याची इच्छा असूनही शाळेची पायरी कोसो दूर लांब राहिलेली असते। लग्न, संसार, मुलांचे शिक्षण आणि नातवंडांना खेळविताना हाती काठी कधी आली हे सुद्धा कळत नाही। तिथं साक्षर होण्याचा विचार तर खूपच लांबचा। शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अशा आजीबाईंसाठी कोल्हापुरात शाळा सुरू आहे। आजीबाईंची शाळा या नावाने सुरू असलेल्या या शैक्षणिक उपक्रमात वयोवृद्ध महिलांना मूलभूत साक्षरता, डिजिटल साक्षरता व आर्थिक साक्षरतेचे धडे दिले जातात। ही अभिनव शाळा सुरू झाली आहे। बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन BEd पेठ वडगाव व शिवाजी विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या हस्ते BEd कॉलेजमध्ये आजीबाईंची शाळा या शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन झाले। संस्थेचे अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाचे उद्घाटन समारंभ झाला। 2 पिढ्यांमधील संवाद वाढवून आनंदी जीवनाचा संदेश देत त्यांची कृतीशील अंमलबजावणी करणारा आजीबाईंची शाळा हा उपक्रम समाजाला नवी दिशा देणारा आहे। या उपक्रमातून संस्कृतीचे संवर्धन होण्यास मदत होऊन पारंपरिक ज्ञान, माहिती यांचे मार्गदर्शन मिळणार आहे। एकोप्याची भावना वृद्धिंगत होण्यास उपक्रम सार्थ ठरेल, अशा शब्दात कुलगुरू जाधव यांनी या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले। संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने म्हणाले, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात BEd कॉलेज अग्रभागी आहे। संवाद हा माहिती मिळवण्याचा प्रमुख मार्ग आहे। आजीबाईंकडून मौलिक मार्गदर्शन मिळून जीवनातील कौशल्य विकसित होण्यास मदत होते। मूलभूत डिजिटल व आर्थिक साक्षरता वाढून महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न गतिमान होण्यास हा उपक्रम उपयोगी आहे। कॉलेजचे प्राचार्या डॉक्टर श्वेता निर्मळे चौगुले म्हणाल्या, या उपक्रमाची संकल्पना राबवणारे एकमेव महाविद्यालय असून महिनाभर उपक्रम राबवून याची पुस्तिका तयार केली जाणार आहे। जागतिक पातळीवर या उपक्रमाची दखल घेतली जाईल। BEd अभ्यासक्रम शिकणारे 100 विद्यार्थी आहेत। प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील 5 आजीबाईंना साक्षर, आर्थिक साक्षर व डिजिटल साक्षर करण्याची जबाबदारी सोपवली आहे। जवळपास 1 महिना हा उपक्रम चालणार आहे। या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर रामचंद्र पवार, डॉक्टर राहुल माने, माधुरी जाधव, शर्वरी करपे यांची भाषणे झाली। प्राध्यापक SK सोरटे, प्राध्यापक AP सावंत, प्राध्यापक VD चव्हाण, प्राध्यापक TP दराडे, प्राध्यापक RR चव्हाण, SA चौगुले, प्रगती चौगुले, अभिजित सावंत उपस्थित होते। आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।